जय शिवराय. दर्शन भाऊ, खरं तर शरददादांनी या ठिकाणी लीड घेताना दिसतंय, तुम्ही काय सांगाल? शरददादाचा विजय निश्चित आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने आपल्या माणसासाठी हातात घेतली होती, त्याचं ते प्रतिबिंब आहे. शरददादा पहिल्या फेरीपासून जे पुढे निघाले, परत कधीही मागं हटले नाही, दुसरा कोणी पटत नाही. जुन्नरमध्ये दादा हटत नाही. जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी बोललं जातं अपक्ष उमेदवार निवडून येत नाही, आणि या ठिकाणी शरददादांनी या ठिकाणी लीड घेतलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? शरददादा 100% 15,000 ते 20,000 मतांनी निवडून येणार. हो, इतिहास मोडण्यासाठीच असतो परत इतिहास. जो माणूस जगातील सगळ्यात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवतो, त्याला या जुन्नरकरांनी कौल दिलाय. सर्व मायबाप जनतेचे मनापासून धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू जुन्नरकर. मला बोलायचं 2019चा जेव्हा निकाल लागला होता तेव्हा अतुल शेठ बेनके यांचे बंधू अमित शेठ बेनके यांनी सांगितलं होतं, हे जिथं लाईटी दिसतील तिकडे कार्यक्रमाला जातात, जिथं काही बारसा असेल तिकडे जातात न बोलवता. पण हा सर्वसामान्य जनतेचाच विजय आणि त्यांचाच आशीर्वाद आहे, कारण शरददादा सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असतात आणि याचं उत्तर आता मतपेटीतून जनतेने दिलेलं आहे. वाघ एकटा राजा, बाकी खेळ माकडांचा. धन्यवाद.